काल एक जणाची कमेंट आली की कीर्तन कोणी करावं, कीर्तन ब्राह्मणाने करावं का क्षत्रियाने करावं का वैश्याने करावं का शूद्राने करावं, कोणी कीर्तन करावं बा, अशी काल एक कमेंट आली. तर त्याचं उत्तर असं की ही कमेंटच करणार काय आहे हे चुकीचं आहे. कमेंट करणं चुकीचे आहे. का चुकीचे आहे? अहो, आपण आज कोणत्या युगामध्ये जगतो? आपल्या तुकोबारायांनी काय केलं तर आज कोणीही कीर्तन करू शकतं. ब्राह्मणही कीर्तन करू शकतो, क्षत्रियही कीर्तन करू शकतो, वैश्यही कीर्तन करू शकतो आणि शूद्रही कीर्तन करू शकतो. नवे नवे चांडाळही कीर्तन करू शकतो, नवे नवे महिलाही कीर्तन करू शकतात, बाल कीर्तन करू शकतो, तरुण कीर्तन करू शकतो, कोणीही कीर्तन करू शकतं. तुकोबाराय सांगतात, सकाळाशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. काय करायचं असतं? प्रत्येकाने कोणीही कीर्तन करू शकतं. कलियुगामध्ये तरुणही कीर्तन करू शकतो, म्हाताराही कीर्तन करू शकतो, ब्रह्मचारी कीर्तन करू शकतो, वानप्रस्थी कीर्तन करू शकतो, संन्यासी कीर्तन करू शकतो, कोणीही कीर्तन करू शकतो. ब्राह्मणही कीर्तन करू शकतो, क्षत्रियही कीर्तन करू शकतो, वैश्यही कीर्तन करू शकतो आणि शूद्रही कीर्तन करू शकतो. फक्त काय करायचं असतं? कोण कीर्तन करण्याचा कोणी अधिकारी आहे? यज्ञावत मानव कीर्तन करण्याचा अधिकारी आहे. फक्त काय करायचं? त्याच्या ठिकाणी श्रद्धा असावी, भगवंताविषयी काय असावं? प्रेम असावं, भगवंतावर त्याचा काय असावा? विश्वास असावा. ज्याच्या ठिकाणी भगवंतावरती श्रद्धा आहे, भगवंतावरती त्याचं प्रेम आहे, ज्याची भगवंताच्या ठिकाणी श्रद्धा आहे, देव आहे बाबा असं ज्याला वाटतं त्याने काय करावं? कीर्तन करावं. त्याला काय आहे? कीर्तन करण्याचा अधिकार आहे. मग तो कोणीही असो, ज्याच्या ठिकाणी हे लक्षण आहे, त्याचं भगवंतावरती विश्वास आहे, भगवंतावरती ज्याचं प्रेम आहे, त्याने काय करावं? कीर्तन करावं. कोणीही कीर्तन करू शकतं, असं काय नाही यांनीच कीर्तन करावं, ह्या जातीच्या माणसाने कीर्तन करावं, तसं काय केलं नाही. आपल्या तुकोबारायांनी, साधू संतांनी, सर्व वारकरी संप्रदायाने काय केलं? त्या वर्ण धर्म व्यवस्थेचा काय केला तर कीर्तन करण्याच्या बाबतीत तरी काय केलं? त्यांनी त्याचा निषिद्ध केला. कोणीही कीर्तन करू शकतं. वर्ण धर्म उच्च नीच काही नेने भगवंत. या कीर्तन परंपरेमध्ये भक्ती क्षेत्रामध्ये काय नाही तर उंच नीचपणा नाही. सर्व काय आहे? सर्व सारखे जण आहोत. ब्राह्मणही जर कीर्तन करत असेल तर त्यालाही तितकंच पुण्य लागतं आणि एखादा खालच्या व्यवस्थेचा शूद्रही जर कीर्तन करत असेल तर त्यालाही काय तितकंच पुण्य लागतं. शूद्र आणि ब्राह्मण हे समानच आहेत अशी आपल्या तुकोबारायांनी काय केली? आपल्याला परंपरा घालून दिली. तितका आपण तुकोबारायांचा उदो करतो, तितकाच उदो आपण काय करतो? चोखोबारायांचाही करतो, तितकाच बंका महाराजांचाही करतो, तितकाच ओरुका काकांचाही करतो. सर्वांचा अधिकार सारखा आहे. तो अधिकार ज्ञानोबारायांचा आहे, तोच अधिकार काय आहे तर चोखोबारायांचा आहे. तो अधिकार चोखोबारायांचा आहे, तोच अधिकार सावतामाळ्याचा आहे, तोच अधिकार काय आहे? गोरोबा काकाचा आहे. सर्वांचा अधिकार काय आहे तर सारखा आहे. आणि ही जर परंपरा जर एकमेव जर कोणी सुरू केली असेल तर ही काय आहे? वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय हा कुठला एका वर्णाचा मर्यादित नाही, एका जातीचा मर्यादित नाही, तर काय आहे? हा यज्ञावत सर्व धर्माचा आहे, सर्व जातीचा, सर्व जातीसाठी, सर्व धर्मासाठी ज्यांनी आपल्या दरवाजा खुला केला त्याचंच नाव काय आहे? वारकरी संप्रदाय आहे. तुकोबाराय सांगतात कोणी कीर्तन करावं तर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा ही अधिकार, बाळे नारी नर आधी करून वेश्याही. म्हणजे आपल्या याच्यामध्ये फक्त ब्राह्मणांनीच कीर्तन करावं असं नाही, तर काय करत असतं त्यांनी ते कीर्तन आपण वेश्याही ते कीर्तन करू शकते, चांडाळही कीर्तन करू शकतो, आधी करून वेश्याही. तुकोबारायाचं प्रमाण आहे, मी म्हणत सांगत नाही. तुकोबाराय सांगतात कीर्तन कोणी करावं तर आधी करून वेश्याही कीर्तन करू शकतात. म्हणून काय असं संकुचितपणा ठेवायचं नाही की बाबा ह्याच वर्णातल्या माणसांनी कीर्तन करावं, त्यांनीच कीर्तन करावं, हे अमक्या जातीचं आहे उच्च जातीचं आहे त्यांनी कीर्तन करावं, असं काहीच नाही. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये उंच नीचपणा अजिबात ठेवायचा नाही. तो माणूस आहे ना, तो कोणी कीर्तन करू शकतो. फक्त त्याच्या ठिकाणी काय असावं? भगवंताविषयी प्रेम असावं. काय करायचं? यारे लहान थोर याती भलती नारी नर, न करावा विचार लगेले चिंता कोणाची. म्हणजे काय? आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जातीभेद नाही. या जातीचा असला त्यांनी कीर्तन करावं, उंच जातीचा आहे उंच वर्णाचा असं काही नाही. तर काय केलं तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी, सर्व साधू संतांनी एकत्र आले
आणि काय केलं तर सर्वांना अधिकार देऊन टाकला. कोणीही कीर्तन करू शकतं, कोणीही चिंतन करू शकतं, कोणी नामस्मरण करू शकतं, कोणी भगवंताचं गीत गायन करू शकतं. हे काय केलं आपल्या साधू संतांनी एकत्रित येऊन हे काय केली समाजाला फार मोठी देणगी दिली. रामकृष्ण हरी.